मला अगोदर महिला मंडळ जास्त असल्यामुळे एक गाणं आठवलं खास दादांसाठी। मी मगाच्या पासून बघते, असं बघितल्यावर असं बघते बरं का, मी खरं बोलत असते माझ्या मायबाप रसिक बांधवांना, खरं बोलते बरं का मी। जेव्हा यांच्या मित्र पै पाहुण्याकडे दोस्त मित्राकडे बघताय का, त्यावेळेला असं बघतंय आणि आमच्याकडे बघताना असं बघतंय। भानगड काय असेल म्हणलं, नेमकं भानगड काय असेल, डोळ्यात काय गेलंय का डोळ्यात तसा आहे, त्याच्यामुळं दोन कडवे खास त्यांच्यासाठी असं बघतंय म्हणून म्हणायचं पोरी व पुढे या, पोरी व पुढे या। तीन जो माणूस महिला मंडळ नेत्राव लक्षपूर्वक आहे का, मी आतापर्यंत हे गाणं गायलं नाही, गाणं हे गायलं नाही लक्षपूर्वक आहे का नेत्राव। सुंदर जर मुलगा असला सुंदर तर लग्न होईल, जर पैशावाला सुंदर जर असला दोन्ही बी तर दोन बायका होत्या नाही का। आणि डेंजर डॉन जर असेल, डेंजर डॉन पैशावाला सुंदर बी तर तीन होत्या। आणि पिदाणा जर असता तर एक बी व्हायची नाही। मुलगा जन्मा हुंडा तो लावी त्रिलोकी झेंडा, बरोबर आहे का नाही महिला मंडळ। पण पिदाडा नसू नाही, बरोबर आहे का नाही सर। म्हणून खास दारुड्याची बायको काय म्हणते माहिती आहे का, दारुड्याची कसं माझ्यावर आणलंय बघा ना ताईने म्हणते बरं का ती, म्हणून म्हणायचंय बाई दारुड्या भेटलाय नवरा, मला बाई दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग ताई, बरोबर आहे बरोबर आहे। बाई दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग, चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग, चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग, चोळी अंगात नाही मला लुगडं फाटलंय ग, चोळी अंगात नाही मला लुगडं फाटलंय ग। बाई दारुड्या भेटलाय नवरा, मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग, चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग, चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग, चोळी अंगात नाही मला लुगडं फाटलंय ग, चोळी अंगात नाही मला लुगडं फाटलंय ग। मी कोणतं का गाणं गायला महिला मंडळ, मी गायकाचं नाव सांगत असते, लेखकाचं नाव सांगत असते। हे गाणं ज्यांना येत नाही ते बी गातात। हे गाणं माझी बहीण थोरली, माझी थोरली बहीण शाहीर मिरवणूक या खूप सुंदर गात असतात आणि हे गाणं त्यांचं आहे बघा। दारुड्याचं काम काय सकाळी, दारुड्याचं काम बायको म्हणते सकाळी उठतो दारू पितो, काम करीना ताई, काम करीना ताई, डोक्याला माझ्या तेलही नाही, कष्ट करीते बाई, कष्ट करीते बाई, रोज मी कष्ट करीते बाई, डोक्याला माझ्या तेलही नाही दादा, कष्ट करीते बाई, गळत नाही फुटका मनी, ती म्हणते मी नाही, गळत नाही फुटका मनी, जीव माझा जळतोय ग, चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग, चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग, चोळी अंगात नाही मला लुगडं फाटलंय ग, चोळी अंगात नाही मला लुगडं फाटलंय ग। क्या बात है मास्टर।
फटक्या लुगड्यावरी ताई या फटक्या लुगड्यावरी माझं दारून नटतंय ग पदरात पडलं दोड हसून खरा गोड घरी जावा तर आई बापाला नाव ठेवतील याच्या पशी राहावा तर माझा जीव विटून गेला माझ्या माता बहिणीचे किती व्यथा आहे सांगा लुगडं लय फाटलं काय म्हणला कुठं काय हो शाहीर हे अशी माणसं आणला का म्हणलं होतं का नाही मी आहे का बघा बरं मी चांगला प्रचार करते का नाही अहो मॅडम तुम्ही म्हणता अहो कार्यक्रम केला पाहिजे पण प्रबोधन केलं पाहिजे प्रचार केला पाहिजे करायला पाहिजे मग काय तर तुम्ही समधी बायांची बाजू धरताय आमचं पुरुष मंडळीवर तुम्ही काहीतरी बोलताय काय बोलताय बघा समोर धड धड उदाहरण आहे ते बघा तिथे नाकात बोट घालते बघा तुम्ही म्हणता दारू पेला म्हणून गळ्यात फुटका मणी नाही हा आम्ही फुटका मणी का घालू देत का नाही? घालू देत नाही खरं सांगा चोराचं भ्या आहे आम्ही मोडून पेलू समज बघितली का? गांडवात बाजू ठेवली. सांभाळणं बाजू सांभाळणं बघितलं का महिला म्हणून आता तुम्ही म्हणता लुगडं नाही अंगावर मग काय तर मग आम्ही दारूच्या नादात मी बी एकदा बायकोला म्हणलं तू गावन घालून फिर म्हणलं लुगडं नसलं म्हणून काय झालं गावन घालायला लावली शेवटी दारुड असते त्याला काय कळतंय बाई आणि मग असं नाही झालं पाहिजे शाहीर हा. कारण आता माता दारू सोडली नक्की पण कुठं सोडली कुठं सोडली पोटात सोडली नरड्यातून पोटात सोडली नाही आता पेत नाही आम्ही नक्की ना दारूवाल्याच्या मौतीला सुद्धा जाणार नाही कधी बर चांगलं झालंय जोरदार टाळ्या टाळ्या वाजवा वाजवा जशी यांनी सोडली तशी तुम्ही सोडा हा आणि प्यायची झाली तर सुरुंगाची प्या धडात धडबार झालं पाहिजे तर पोटात वर उडायला पाहिजे आभाळ लागलं पाहिजे या फाटक्या लुगड्यावरी बया ह्या फाटक्या लुगड्यावरी माझं दारून नटतंय ग चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग चोळी अंगात नाही मला लुगडं फाटलंय चोळी अंगात नाही मला लुगडं फाटलंय चोळी अंगात नाही मला लुगडं चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय